अहिल्यानगर के कोलसावंगी गांव में 45 वर्षीय किसान ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। ज्यादा बारिश से फसल बर्बाद होने और कर्ज के बोझ से किसान मानसिक तनाव में था। परिजनों ने सरकारी योजनाओं से राहत न मिलने का आरोप लगाया है। पुलिस ने आकस्मिक मौत का मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। पत्नी सुलभा विठ्ठल गाडे। आम्ही शेतात 12 वाजता गेलो, मला नेऊन सोडलं त्यांनी। तिथं सोडल्याच्या नंतर पाठीमागं आले ते, मुलाला म्हटले तू आईला आणि चुलतीला नेऊन सोड, माझं 2 मिनटं काम आहे। त्याच्यानंतर मग मुलांनी आणलं सोडलं शेतात आणि ते इथंच राहिले। आणि नंतर मग आम्हाला काही सांगता येणार नाही काय केलं। मग 15-20 मिनिटांनी मुलगा आला आणि मग मुलांनी बघितलं काय झालं ते, तर तोवर फाशी घेतलेली होती आणि मुलांनी वर उचललं, त्याला वाटलं आहे जिवंत, पण त्या टायमाला झालेलं होतं, पण आम्हाला काही कळलंच नाही। काय अंदाज काय होता का त्यांना, असं परिस्थिती काही कर्ज वगैरेचं काही बाकी सांगता? काही नाही, शेताबद्दल बोलायचे, ते खूप खर्च करायचे, ते शेतीला भरपूर पैसा घालायचा आणि पदरात काहीच नाही पडायचं ना, उत्पन्न कमी व्हायचं आणि मालाला भाव बी नसायचा। कांद्याला आम्ही 2 लाख रुपये खर्च झाला आणि आमचे मागच्या वर्षी कांद्याचं पीक घेतलं, त्याच्यात तोटा। यावर्षी कापूस लावला, कापूस सगळा पाण्याने वाहून गेला। ह्या अशा अनेक अडचणीमुळं त्यांनी स्वतःचं जे करायला नव्हतं पाहिजे ते असं कठोर निर्णय घेऊन आत्महत्येचं पाऊल उचललं। शेतीची इतकी दयनीय अवस्था झालेली आणि शेतकऱ्याची। काय वाटतं बरं तुम्हाला आता काय व्हायला पाहिजे बरं? शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा कुठंतरी सरकारने विचार केला पाहिजे। शेतीला शाश्वत असं काहीतरी दिलं पाहिजे आणि अशा पीडित कुटुंबाची शासनाने पूर्ण जबाबदारी घेऊन मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची याच्यासाठी काहीतरी तरतूद करून भरीव मदत करायला पाहिजे। मागच्या वर्षी कांद्याचं पीक घेतलं, त्याच्यात तोटा। यावर्षी कापूस लावला, कापूस सगळा पाण्याने वाहून गेला। ह्या अशा अनेक अडचणीमुळं त्यांनी स्वतःचं जे करायला नव्हतं पाहिजे ते असं कठोर निर्णय घेऊन आत्महत्येचं पाऊल उचललं। शेतीची इतकी दयनीय अवस्था झालेली आणि शेतकऱ्याची। काय वाटतं बरं तुम्हाला आता काय व्हायला पाहिजे बरं? शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा कुठंतरी सरकारने विचार केला पाहिजे। शेतीला शाश्वत असं काहीतरी दिलं पाहिजे आणि अशा पीडित कुटुंबाची शासनाने पूर्ण जबाबदारी घेऊन मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची याच्यासाठी काहीतरी तरतूद करून भरीव मदत करायला पाहिजे।